वास्तव करत असतो. आता आमच्याकडे एवढं सामान माझ्या फार्म हाऊसला जिथं ठेवलं होतं हटवलं विसरपूस निघतात. जी दुर्दैवी घटना घडली, माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केल्यानंतर मी लगेच त्या घटनास्थळी गेलो आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर मुली झोपत होत्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाकडांचा साठा होता आणि त्या खिडकीच्या बाजूला भिंतीच्या जवळ विटा ठेवण्यात आले होते. त्यामुळे तो सर्प त्या जे लाकडांचा साठा जलाऊ लाकडांचा साठा होता तिथून विटांच्या माध्यमातून खिडकीतून आत शिरला आणि जो स्नेक होता त्या स्नेकची देखील मी पाहणी केली. तो इंडियन क्रेट नावाचा स्नेक होता ज्याला मण्यार म्हणतो. तो जेव्हा चावतो तेव्हा फक्त जणू काही मुंगी चावलेली अशा पद्धतीचा फक्त पेन होतो. त्यामुळे जेव्हा सर्पाने त्या पहिल्या मुलीला दंश केलं, नंतर दुसरीला केलं, तिसरीला केलं, चौथीला केलं, पाचवीला केलं, तोपर्यंत कोणाला कळलंच नाही, कारण की जणू काही डास चावलेला अशा पद्धतीचं त्याच्यातून फील होतो. नंतर एक मुलीला तिची वारंवार तिला चावत असल्यामुळे तिची झोप उघडली आणि ती जोराने जेव्हा ओरडली तेव्हा सर्व विद्यार्थी जागे झाले, परंतु करणं शक्य नाही. ते सध्या स्टेबल आहे, परंतु तिचं ट्रीटमेंटसाठी आपण सर्व पद्धतीचा प्रयत्न करत आहोत. काल पीडित कुटुंबाच्या लोकांशी देखील मी भेट घेतली आणि जेव्हा मी त्या आश्रम शाळेची पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली की अनेक ठिकाणी जे नियमानुसार ज्या गोष्टी द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, योग्य जेवण दिलं जात नाही, झोपण्याची योग्य व्यवस्था नाही. अधिकारी फक्त त्या ठिकाणी जातात आणि फक्त नोंदी घेऊन येतात. ही कुठल्या लवकरच या संदर्भात 14 तारखेला मी बैठक ठेवलेली आहे आणि या संदर्भामध्ये मंत्री आदिवासी विकास यांच्याशी चर्चा करून अतिशय सक्तीने कारवाई करण्यात येईल आणि ज्या ज्या उपाययोजना केल्या नाही त्यावर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. टाइम बाउंड मॅनर मध्ये जर हे सर्व केलं गेलं नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल. आणि या प्रकरणी शाळा काँग्रेसचे माजी आमदार, माजी खासदार आणि माजी मंत्री कुवाचे साहेबांची होती. हीच व्यवस्था सुरू आहे की वर्षानं हे फक्त संस्थेच्या लोकांना पोचण्यासाठी जणू काही हा आश्रमशाळा आहे आणि वर्षानुवर्षापासून फक्त अनुदान लाटायचं आणि त्या मुलांना तसंच ठेवायचं हे आता टॉलरेट केलं जाणार नाही. सर्व आश्रमशाळांची आज ATCला सांगून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घ्यायला सांगितली आहे. आज नवीन ॲडवायझरी त्यांना सांगितलेली आहे आणि आज खरं म्हणजे हे जे शासनाने राज्य शासन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेत आहे हे सर्व भरतीमधले घोटाळे आपण बंद करत आहोत. पवित्र पोर्टल मार्फत खाजगी आश्रमशाळेची देखील भरती आपण पवित्र पोर्टलमधून करत आहोत. 80 किलोमीटरच्या त्याच्यात क्रायटेरिया लावलेला आहे. त्याशिवाय नवीन पूर्णपणे या संदर्भामध्ये एक ॲडवायझरी आणि कार्यपद्धती आता आम्ही तयार करत आहोत. 14ला ते आम्ही जाहीर करू आणि ज्या त्याची सक्तीने अंमलबजावणी होईल याच्यासाठी जबाबदारी निश्चित. हो, त्या संस्था चालकावर कारवाई होईल का? इतका निधी मिळून त्यांनी बेडची व्यवस्था केलेली नाही आणि महाराष्ट्रातल्या इतरही आश्रमशाळांमध्ये व्यवस्था असेल तर ती तात्काळ